गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 20th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर काल तुम्हाला आठवते, काल आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम दॅट मीन्स प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला स्टार्ट केली होती. आपला काल प्रॉब्लेम नंबर 1, बरोबर ना. पहिला प्रॉब्लेम आत्ताशी आपला चालू झाला होता, बरोबर ना. तर तुम्हाला आठवते, प्रॉब्लेम स्टार्ट व्हायच्या अगोदर मी ॲडजस्टमेंट तुम्हाला थोड्याफार टोटल 25-26 भरपूर ॲडजस्टमेंट्स आहेत. पण तुम्हाला मी दररोज कुठलाही प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या अगोदर त्यातल्या ज्या आपल्याला लागणार आहे तेवढ्याच ॲडजस्टमेंट पहिल्या पाठ करायला लावत जाईल. तुमचे ऑलरेडी पाठ झाले असतील, मी पाठांतर अजून घेतलं नाही तुमचं. पण मी ज्या मोजक्यात ॲडजस्टमेंट देतो आहे तेवढ्या जरी निदान पाठ केल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम समजण्यास जरा सोपं जाईल. ओके. तर नीट बघा, टोटल 6 ॲडजस्टमेंट 6 ॲडजस्टमेंट मी काल तुम्हाला पाठ करायला लावल्या होत्या, बरोबर आहे. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पण सगळ्यात महत्त्वाचं त्या ॲडजस्टमेंटचे जे सिमिलर वर्ड्स आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 5 ह्या ज्या 4 ॲडजस्टमेंट आहेत त्यामध्ये नीट बघा, त्यांना सिमिलर वर्ड्स, सिमिलर नेम्स पण आहेत. म्हणजे सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, त्याला ड्यू बट नॉट पेड पण म्हणतात. हे सुद्धा पाठ केलं पाहिजे, कारण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असंच विचारतील असं नाही आहे. मुद्दामन कधी कधी ते प्रीपेड एक्सपेन्सेसच्या ऐवजी पेड इन ॲडव्हान्स हा शब्द पण वापरू शकतात. ठीक आहे. तर आज परत एकदा, आज आपण काल ॲडजस्टमेंट घेतल्या नव्हत्या, आज आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत. त्यामुळं माझं म्हणणं काय, तर ह्या ॲडजस्टमेंट पहिल्या पाठ करून घ्या. पाठ केल्याशिवाय व्हिडिओला स्टार्ट करू नका. तुमच्या पाठ नसतील तर आत्ताच व्हिडिओ लगेच पॉज करा आणि पहिल्या ॲडजस्टमेंट पाठ करून घ्या. ओके. तर नीट बघा, प्रॉब्लेम नंबर 1, कालचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय, असा प्रॉब्लेम होता. प्रॅक्टिकल ॲक्च्युअल प्रॉब्लेम कसा असतो किंवा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम पडला आहे हे कसं ओळखायचं. पण आत्ता आपलं फायनल अकाउंट चालू आहे त्यामुळे तुम्हाला कळतं आहे की सर फायनल अकाउंटचाच प्रॉब्लेम तुम्ही टाकताय. परंतु एक्झामला सगळ्या टॉपिक्सवर पेपर असतो, त्यामुळे कुठल्या टॉपिकचा प्रॉब्लेम पडला हे पण काय मुलांना कळत नाही. तर नीट लक्ष द्या. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे हे कसं ओळखायचं, तर सिम्पल आयडिया आहे. प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. इथं तुम्हाला दिसतंय ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स दिसला की फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. बस, सिम्पल आयडिया, जास्त डोकं लावायची गरजच नाही. किंवा हेडिंगमध्ये 3 नावं असतात. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ही 3 नावं जरी दिसली तरी त्याच्यावरनं ओळखता येतं की अरे हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. किंवा एवढं हेडिंग्स वाचत बसण्यापेक्षा डायरेक्ट ट्रायल बॅलन्स दिसला की समजायचं की तो फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. ओके. तर तुम्हाला आठवते, काल आपण पोस्टिंग केली ती. फक्त आपण जे पर्टिक्युलर ट्रायल बॅलन्समधले जे पर्टिक्युलर आयटम्स आहेत ते फक्त आपण त्या ठिकाणी पोस्टिंग केले ते, पण ॲडजस्टमेंट पण होत्या. त्यामुळे आठवते तुम्हाला, काल आपण प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर ॲडजस्टमेंट टिकमार्क केलं. म्हणजे नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. पहिली ॲडजस्टमेंट खाली बघा, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. तर तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्या पुढे कुठलाही प्रॉब्लेम स्टार्ट करताना पहिला ॲडजस्टमेंट टिकमार्क करायचं. ॲडजस्टमेंट वाचायची गरज नाही. त्यात फक्त कुठला, आता पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये कुठला शब्द आला बाबा, इन्शुरन्सवर आहे का, आहे नाही इन्शुरन्स, बरोबर आहे ना. कुठे इन्शुरन्स, खालून बघा इथं इन्शुरन्स, टिक मार्क केली. सेकंड ॲडजस्टमेंट वाचत नाही बसायची. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये कुठला शब्द आला बाबा, फर्निचर आला आहे, मग फर्निचरवर आहे का, इन्शुरन्सच्या वरच आहे, मग फर्निचरवर टिक मार्क केली. थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये कुठला वर्ड्स आला आहे, सॅलरी अँड वेजेस, वर आहे का कुठं सॅलरी अँड वेजेस, आहे ना, सॅलरी अँड वेजेस, टिक मार्क केली. फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये कुठला वर्ड आला आहे, रेंट, आहे का कुठं रेंट, आहे नाही, इकडे बघा क्रेडिट बॅलन्सला रेंट. बस, जास्त डोकं लावायची किंवा जास्त डीपमध्ये न शिरता फक्त ॲडजस्टमेंट टिकमार्क तरी पहिल्या करून घ्या. तो शब्द कुठला आला आहे तो फक्त वर शोधायचा आणि टिकमार्क करायचं. आता हे टिकमार्क करणं का गरजेचं आहे, कारण पोस्टिंग करताना जर तुम्ही टिकमार्क न करता डायरेक्ट पोस्टिंग केली तर तुम्हाला कळणार कसं कुणाला जागा सोडायची, कुणावर ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळं पहिला ॲडजस्टमेंट्स टिकमार्क करायच्या. मग ज्यांच्यावर टिकमार्क केलं, आता हे 4 नावं तुम्हाला दिसतात आहे, आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसते, सॅलरी अँड वेजेस, फर्निचर, इन्शुरन्स आणि रेंट. ही 4 नावं फक्त इनरला लिहिताल. इनरला मीन्स त्यांची अमाऊंट आतल्या कॉलमला, इनर कॉलमला टाकणार आणि 1-2 लाईन्स ब्लँक खाली सोडायच्या. अदरवाईज ज्यांच्यावर टिकमार्क नाही आहे, दॅट मीन्स रिमेनिंग आयटम्स, बाकीचे जे काय आयटम्स आहेत ते मात्र आहे तसे डायरेक्ट आउटरला, त्यांच्या खाली जागा वगैरे सोडायची गरज नाही आहे. कळलं नक्की. हे थोडक्यात प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदरच्या स्टेप्स. आखून वगैरे घ्यायचं, पण आखून वगैरे प्रॉब्लेम सुरू करायच्या अगोदर फायनल अकाउंटमध्ये सगळ्यात पहिलं काम कुठलं, तर
तर बाबा ॲडजस्टमेंट टिकमार्क करायच्या. टिकमार्क केल्यामुळं तुम्हाला कळतं की कुणाला आउटरला लिहायचं आणि कुणाला इनरला लिहायचं. ओके, चला मग आपण सुरुवात करू. काल आपलं नीट बघा, लक्ष द्या. काल आपण 3 पेजेस बघितले होते ना, ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड पेज होतं बॅलन्स शीट. बरोबर आहे, इथपर्यंत काल आपलं झालं होतं. काल आपण त्यात पोस्टिंग केली होती. आज आपल्याला काय बघायचं आहे, ॲडजस्टमेंट बघायचं आहे. तर ॲडजस्टमेंटपासून सुरुवात करू. नीट लक्ष द्या. पहिली ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसत नसेल, मी झूम करतो. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. बरोबर आहे, कुठला शब्द आला आहे, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. एक मिनिट ना. फर्स्ट ॲडजस्टमेंट इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. आता कालच तुम्हाला आठवते पेड इन ॲडव्हान्स म्हणजे काय. तुमच्याकडं कालच्या जर ॲडजस्टमेंट लिहिलेल्या असतील तर त्यामध्ये नीट चेक करा. पेड इन ॲडव्हान्स म्हणजे काय, प्रिपेड. किंवा वाटलं तर मी दाखवतो. पेड इन ॲडव्हान्स नावाची ॲडजस्टमेंट हाय बघा. थर्ड ॲडजस्टमेंट पेड इन ॲडव्हान्स. दोन इफेक्ट त्या शेजारीच दिले, बरोबर ना. थर्ड ॲडजस्टमेंट दिसते तुम्हाला. प्रिपेड एक्सपेन्सेस, पण त्याला दुसरं नाव काय, पेड इन ॲडव्हान्स म्हणतात. तर त्याचे दोन इफेक्ट त्याच्या शेजारी दिलेत. फर्स्ट इफेक्ट लेस दिलं आहे. आता तुम्ही सर लेस म्हणजे काय, ज्याच्याशी ॲडजस्टमेंट रिलेटेड आहे त्यातनं ती अमाऊंट लेस करायची. आणि सेकंड ॲडजस्टमेंट कुठं, त्या शेजारी बघा, सेकंड ॲडजस्टमेंट ॲसेट साईडला. ओके, तर मग फर्स्ट ॲडजस्टमेंट काय होती, फर्स्ट ॲडजस्टमेंट इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. कोण होतं त्यामध्ये, इन्शुरन्स होता, बरोबर ना. पहिली ॲडजस्टमेंट बघा, इन्शुरन्स शब्द आला आहे, त्यामुळं फर्स्ट इफेक्ट मी इन्शुरन्सकडं जाणार. इन्शुरन्स म्हणजे कुठं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिसते तुम्हाला, इन्शुरन्स दिलेला आहे आपण. मग इन्शुरन्सच्या खाली लिहिणार लेस. पेड इन ॲडव्हान्स दिलं तरी चालेल किंवा प्रीपेड लिहिलं तरी चालेल. मी प्रीपेड लिहितो. पेड इन ॲडव्हान्स म्हणजेच प्रीपेड ना. लेस प्रीपेड. किती अमाऊंट होती बाबा त्याची, 3,000 होती. आता एखादं म्हणलं सर कुठले 3,000, तुम्ही नीट चेक करा ॲडजस्टमेंटमध्ये परत बघा. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹3,000, 3,000 होते ना. मग जी अमाऊंट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असेल ती अमाऊंट त्याच्यातनं म्हणजे ज्याच्याशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स शब्द आल्यामुळे मी इन्शुरन्समधनं लेस करतो आहे, त्याच्यातनं लेस करायचे. मग 12 - 3, 12तनं 3 गेले, 9,000, 9,000 आउटरला. हा झाला पहिला इफेक्ट लेस. आणि दुसरा इफेक्ट कुठं होता, पहिला इफेक्ट काय होता, लेस होता. थर्ड ॲडजस्टमेंट बघा, लेस होता. आणि दुसरा इफेक्ट कुठं होता, ॲसेटला होता ना. मग ॲसेटला म्हणल्यावर मी सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इथं खाली लिहितो. काय लिहिताल, तिथं कुठला शब्द वापरलेला, प्रिपेड ना. मग इथं पण तेच लिहा, प्रिपेड इन्शुरन्स. कोण होतं प्रिपेड, इन्शुरन्स. नुसतं प्रिपेड नका लिहू, कोण प्रिपेड आहे त्याचं नाव पण टाका. प्रिपेड इन्शुरन्स, त्याची अमाऊंट टाकताल 3,000. दोन इफेक्ट. परत एकदा चेक करा, मी 3,000 दोन ठिकाणी लिहिले. पहिला इफेक्ट नीट बघा, तुम्हाला इथं दिसते. पहिला इफेक्ट मी 3,000 इन्शुरन्समधनं लेस केलेत. आणि सेकंड इफेक्ट मी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सुद्धा लिहिलेत, प्रिपेड इन्शुरन्स 3,000. ओके, म्हणजे थोडक्यात ॲडजस्टमेंटमधला फरक कळला का. ॲडजस्टमेंट चालू झाल्या म्हणजे याचा अर्थ ती जी अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला दोन ठिकाणी लिहावी लागणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण. सेकंड ॲडजस्टमेंट काय होती, सेकंड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन प्रोव्हाइडेड ऑन फर्निचर ॲट 10%. काय सांगितलं त्यांनी, डेप्रिसिएशन प्रोव्हाइडेड ऑन फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन काढायला लावले. ॲडजस्टमेंट पार्ट आहे ना तुमची, परत एकदा चेक करू आपण. डेप्रिसिएशन नावाची ॲडजस्टमेंट होती का, होती. 6वी ॲडजस्टमेंट. फर्स्ट इफेक्ट काय दिलं आहे बघा, इथं 6वी ॲडजस्टमेंट दिसते ना तुम्हाला खाली. काय त्याचा फर्स्ट इफेक्ट, लेस फ्रॉम ॲसेटमधनं जेवढं डेप्रिसिएशन असेल तेवढं लेस करा. आणि दुसरा इफेक्ट काय दिला त्यांनी, प्रॉफिट अँड लॉस डेबिट, म्हणजे थोडक्यात पीडीला. चला मग दोन इफेक्ट देऊन टाकू. फर्स्ट इफेक्ट काय होता, लेस फ्रॉम ॲसेट. मग फर्निचरवर काढायला लावलं आहे म्हणून पहिला इफेक्ट फर्निचरमधनं लेस करताल. फर्निचरच्या खाली लिहिताल लेस डेप ॲट किती पर्सेंट होतो, 10%. आता 10%, 10% तोंडी पण काढू शकता. 10%, 5%, 10%, 5% आपण ओरली फाइंड आउट करू शकतो. सिम्पल आयडिया, लक्ष द्या. कुठल्याही अमाऊंटचे जर 10% काढायचे असेल तर काय करायचं, फक्त 1 0 दाखायचा. म्हणजे फर्निचरची अमाऊंट नीट बघा किती, 2,80,000, 2,80,000 आहे.
मग त्याच्या जर मला 10% काढायचे असतील तर फक्त शेवटचा एक झिरो मी झाकला, किती आले अमाऊंट? 28,000, 28,000 झालं. ओके, लक्षात आलं तुम्हाला? 2,80,000, 2,80,000 आहे ॲक्च्युअल फर्निचरची अमाऊंट, पण त्याच्यात 10% मी कसे काढले तर फक्त एक झिरो दाखायचा, 28,000 आले. मग लेस होतं ना, लेस होतं त्यामुळे लेस करतात. 2,80,000मधून 28,000, 280मधनं जर 28,000 लेस केले तर किती येते त्यांची सबट्रॅक्शन? 2,52,000, 52,000, 2,52,000. ओके, लक्षात आलं? काय केलं? पहिला इफेक्ट, जेवढं डेप्रिसिएशन असेल ज्या ॲसेटवर काढायला लावले त्यातनं लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लक्ष द्या, तुम्हाला ॲडजस्टमेंट पाठ करायचे नसतील तर अर्थ पण समजू शकता. नीट बघा, फर्निचर आपली काय आहे? ॲसेट आहे. ॲसेट म्हणजे काय? प्रॉपर्टी, संपत्ती. मग आपली ॲसेट काय झाली? कमी झाली. मग आपली ॲसेट जर कमी झाली तर काय झालं? एक प्रकारे लॉस झाला. लॉस म्हणल्यावर कुठं लिहितात? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आता मी इथं खाली लिहितोय टू डेप्रिसिएशनचा शॉर्ट फॉर्म वापरलं तरी चालेल. कुणावर काढलं आपण डेप्रिसिएशन? डेप ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती होती त्याची अमाऊंट? डेप ऑन फर्निचर 28,000, 28,000. ओके, लक्षात आलं? दोन इफेक्ट, पहिला इफेक्ट ॲसेटमधनं लेस केलं आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता थर्ड ॲडजस्टमेंट बघू. थर्ड ॲडजस्टमेंट काय होती? सॅलरी अँड वेजेस आउटस्टँडिंग ₹6,000. सॅलरी अँड वेजेस आउटस्टँडिंग सगळ्यात महत्त्वाचं आउटस्टँडिंग शब्द आला आहे. मग लगेच भरपूर मुलं, हा सर आउटस्टँडिंग नावाचे ॲडजस्टमेंट काल तुम्ही सांगितले आम्हाला, पण भरपूर जण कन्फ्यूज होतील. कारण सेकंड ॲडजस्टमेंट आणि फोर्थ ॲडजस्टमेंट बघा, दोघांमध्ये आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम. मग एखादा मुलगा म्हणतच की सर आम्हाला कसं कळणार की बाबा ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे का आउटस्टँडिंग इन्कम आहे? आउटस्टँडिंग शब्द आला त्याच्यावरनं तर कळलं की बाबा आउटस्टँडिंग आहे, पण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे हे कसं ओळखायचं? तर नीट बघा, शब्द कुठला आहे त्यामध्ये? थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये बघा, सॅलरी अँड वेजेस आहे. मग सॅलरी अँड वेजेस आपला एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? तर सोपे कळतं की बाबा तुम्ही जर कामगारांना सॅलरी, पगार देताय, वेजेस, मजुरी देताय, तर तो तुमचा खर्च झाला का इन्कम झाला? खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे. आणि जर एखाद्याला नाही कळलं ते सुद्धा, तर सिम्पल आयडिया, सॅलरी अँड वेजेस पोस्टिंगमध्ये बघा. सॅलरी अँड वेजेस आपण काल कुठं लिहिलं? सॅलरी अँड वेजेस तुम्हाला दिसतंय, सॅलरी अँड वेजेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलं. बरं, डेबिटला लिहिलं. डेबिटचा अर्थ काय असतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस, म्हणजे हे एक्सपेन्सेस आहे. थोडक्यात आपलं कन्फ्युजन दूर झालं की तुम्हाला वाटलेलंच ना की भरपूर जण, साहजिक आहे, भरपूर जण मुलांच्या मनात प्रश्न येतो की आउटस्टँडिंग म्हणल्यावर सर आम्ही कुठली ॲडजस्टमेंट पकडायची? एक्सपेन्सेसचा इन्कम. तर सोपी आयडिया लक्षात ठेवा मी काय बोलतोय. जर डेबिटला नाव असेल तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आणि जर क्रेडिटला नाव असेल तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इन्कम, सॉरी. डेबिट असेल तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि क्रेडिट असेल तर आउटस्टँडिंग इन्कम. आत्ता डेबिट आहे त्यामुळं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सेकंड ॲडजस्टमेंट दिसते. इफेक्ट वाचा, काय दोन इफेक्ट आहेत? पहिला इफेक्ट ॲड आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी. ओके, किती अमाऊंट होती? परत एकदा थर्ड ॲडजस्टमेंट बघा, सॅलरी अँड वेजेस आउटस्टँडिंग ₹6,000. मग चला, पहिला इफेक्ट ॲड, सॅलरी अँड वेजेस होतं ना, त्याच्या खाली लिहिताल ॲड आउटस्टँडिंग. आता आउटस्टँडिंग हा वर्ड मोठा आहे, त्याच्याऐवजी O/S शॉर्ट फॉर्म असं लिहिलं तरी चालतं. आउटस्टँडिंग वेजेस किती होती त्याची अमाऊंट? 6,000, 6,000. मग ॲड करायचेत ना, मग ॲड करा. 24 + 6, 24 आणि 6 आउटरला जातील 30,000, 30,000. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी अँड वेजेस. आउटस्टँडिंग सॅलरी अँड वेजेस किती अमाऊंट होती त्याची? 6,000, 6,000. ओके, दोन इफेक्ट कळले. फर्स्ट इफेक्ट मी ॲड केला आणि दुसरा इफेक्ट मी लायबिलिटीला दिला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आता, चौथी ॲडजस्टमेंट.
रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. शब्द कुठला आला? रेंट. पण ॲडजस्टमेंट काय? रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता मुलं कन्फ्यूज होतात, सर रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे? तर नीट बघा, परत एकदा ॲडजस्टमेंटचा आपला कागद बघा. रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे नीट बघा, 5वी ॲडजस्टमेंट जी दिसते, 5वी 5th ॲडजस्टमेंट प्री रिसिव्ड इन्कम आहे. प्री रिसिव्ड म्हणलं की मुलांना पटकन कळतं, पण त्याला मुद्दामून त्यांनी वेगळा शब्द काय वापरला आहे? रिसिव्ड इन ॲडव्हान्स. मग त्याचे 5व्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट शेजारी बघा काय दिलेत? लेस आणि लायबिलिटी. लेस आणि लायबिलिटी. चला मग 2 इफेक्ट देऊ. पहिला इफेक्ट लेस करू, पण त्याच्या अगोदर चेक करू अमाऊंट किती होती. 4थी ॲडजस्टमेंट बघा, रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स 5000, 5000 अमाऊंट होती ना. मग चला पहिला इफेक्ट लेस रेंट, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेंट लिहिलं होतं ना आपण. मग त्या रेंटच्या इथं खाली लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती होती हो त्याची अमाऊंट? 5000, 5000. मग चला 5000 पहिला इफेक्ट मी 5000 लेस करणार. 22 मायनस 5, 22मधनं 5 गेले, आउटरला 17000, 17000. हा झाला फर्स्ट इफेक्ट लेस. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तिथं खाली लिहिताल रिसिव्ड रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, किंवा ते लिहिण्याऐवजी डायरेक्ट प्री रिसिव्ड रेंट असं लिहिलं तरी चालेल की. प्री रिसिव्ड रेंट किती अमाऊंट आहे त्याची? 5000, 5000. 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट मी लेस केला आणि दुसरा इफेक्ट मी लायबिलिटीला लिहिला. ओके, 4 ॲडजस्टमेंट झाले आपल्या. आणि लास्ट ॲडजस्टमेंट 5वी ॲडजस्टमेंट बघा काय होती? क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31 मार्च. आता डेट वगैरे त्यांनी दिलेली आहे 31 मार्च 2013. भरपूर जणांना कळत नाही की हा साहजिक आहे. आता क्लोजिंग स्टॉक शब्द आलाय म्हणल्यावर त्याच्यावरूनच कळलं की हा क्लोजिंग स्टॉक आहे. पण समजा त्यांनी क्लोजिंग स्टॉक हा वर्ड नसता, नुसतं स्टॉक शब्द वापरला असता, तर क्लोजिंग स्टॉक कसं ओळखायचं? तर सोपी आयडिया. 31 मार्च इयर एंडिंगची डेट दिसली की क्लोजिंग स्टॉक. म्हणजे त्यामुळे जास्त डोकं लावूच नका. सगळ्यात महत्त्वाचं एखादं म्हणलं सर मी डेटकडं का बघायचं, त्यांनी डायरेक्ट क्लोजिंग स्टॉक शब्द वापरला ना, त्यामुळे डेट बघूच नका. फक्त क्लोजिंग स्टॉक दिसलं बाद झालं. किती अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉक? डायरेक्ट अमाऊंट बघा, 2 लाख. मग चला 2 इफेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट असतीच, दिसते तुम्हाला, पहिलीच ॲडजस्टमेंट आहे. 2 इफेक्ट वाचता. 2 इफेक्ट काय आहे त्याच्या? फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड TC, अँड सेकंड इफेक्ट ॲसेट. चला मग 2 इफेक्ट देऊ. फर्स्ट इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार मी बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे बाबा त्याची? 2 लाख, 2 लाख. कुठं लिहिलं मी? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲसेट साईडला मी लिहिणार क्लोजिंग स्टॉक. त्याची अमाऊंट किती होती? 2 लाख. 2 लाख. 2 इफेक्ट. कुठं लिहिलं मी? ट्रेडिंगच्या क्रेडिटला पण लिहिलं आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पण लिहिलं. इथपर्यंत माझ्या ॲडजस्टमेंट्स कंप्लीट झाल्या, बरोबर आहे ना. म्हणजे एखाद्याला वाटेल प्रॉब्लेम संपला वगैरे, काय संपला नाही. तर नीट बघा प्रॉब्लेममध्ये आपण काय काय केलं. तर काल आपण ट्रायल बॅलन्स दिला होता. हा ट्रायल बॅलन्स दिला होता त्यांनी. त्या ट्रायल बॅलन्समध्ये जेवढी नावं होती, जेवढे पर्टिक्युलर आयटम्स होते ते आपण पोस्टिंग केले. फायनल अकाउंट 3 स्टेपमध्ये असतं. पहिली स्टेप असते पोस्टिंग. काल आपण पोस्टिंग केलं. सेकंड, आज आपण काय केलं? ॲडजस्टमेंट्सचे इफेक्ट दिले. जेवढ्या ॲडजस्टमेंट होत्या त्या ॲडजस्टमेंट्सचे आपण काय दिले? इफेक्ट दिले. 2 इफेक्ट दिले, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात एखाद्याला वाटेल प्रॉब्लेम कंप्लीट झाला. कंप्लीट नाही झाला, अजून एक थर्ड स्टेप बाकी, ती म्हणजे टॅली. प्रॉब्लेम टॅलीसुद्धा करायचा आहे. तर प्रॉब्लेम टॅली कसा करतात आणि टॅलीला किती मार्क्स असतात, किंवा आपला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम बरोबर सोडवला आहे का चुकीचं सोडवलं आहे हे आपल्याला स्वतःला कळतं. प्रॉब्लेम मुलं म्हणतात की टॅली झाला. टॅली म्हणजे नक्की काय, तर ते आपण पुढे बघू. ओके, चला मग आपण प्रॉब्लेम टॅली कसा केला जातो ते बघू. सुरुवात एक एक पेज वाईज, एक एक पेज काय करायचं? टॅली करायला सुरुवात. लक्ष द्या ट्रेडिंग अकाउंट. तर
प्रॉब्लेम टॅली कसा करायचा, तर ट्रेडिंग अकाउंटचं नीट बघा, दोन्ही साईडची टोटल करून घ्यायची. म्हणजे आता एक काम करा की ट्रेडिंगच्या डेबिटला तुम्हाला 3 अमाऊंट दिसतात, ते 1,80,000, 2,40,000 आणि 12,000, बरोबर आहे. ह्या तिघांची टोटल तुम्ही करायला घ्या. तुम्हीसुद्धा करा, वाटलं तर व्हिडिओ पॉज करा. तर मी एक काम करायला लावते, तुम्ही माझ्यासोबत करा. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला ही 3 नावं दिसतात, 3 आयटम्स आहेत. ह्या तिघांची टोटल सेपरेट करा. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला ही 2 नावं दिसतात, ते 2 आयटम्स आहेत, 2 अमाऊंट्स आहेत. ह्यांची टोटल सेपरेट करा. व्हिडिओ पॉज करा आणि टोटल करून घ्या. ओके. तर चला मग, झाली असेल टोटल तुमची, नीट बघा. तुमची आणि माझी टोटल चेक करू. ट्रेडिंगच्याच क्रेडिटला जे 2 अमाऊंट होते, 5,25,000 आणि 2,00,000, त्यांची टोटल मी वर पेन्सिलने लिहिली बघा, 7,25,000 आली. आणि ट्रेडिंगच्या डेबिटला जे 3 आयटम्स होते, ह्यांची टोटल पण तुम्ही केली असेल तर तुमची आणि माझी टोटल चेक करा. डेबिटची टोटल आली 4,32,000, 4,32,000 आली, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचं, पहिली स्टेप कळली, दोन्ही साईडची टोटल करून घ्यायची. डेबिटची पण टोटल करायची आणि क्रेडिटची पण टोटल करायची. तुम्हाला कळण्यासाठी मी ते पेन्सिलनी वर लिहिले, तुम्ही एक्झामला तसं लिहायचं नाही, तुम्ही रफ पेजेस मागच्या पेजेसवर टोटल करून घेताल. ओके. आता दोन्ही साईडची टोटल झाल्यानंतर त्या दोघांपैकी जी अमाऊंट मोठी, आता कळतं तुम्हाला बाबा 7,25,000 ग्रेटर आहेत का 4,32,000. साहजिक आहे, 7,25,000 मोठे आहेत. त्यामुळे जी अमाऊंट मोठी असेल ती दोन्हीकडे लिहायची. काय करायचं, आउटर कॉलममध्ये हे असे टॅली मार्क्स, ह्याला टॅली मार्क्स म्हणतात, टॅली मार्क्स काढून घ्यायचे. आणि जी टोटल मोठी असेल, कुठलीही मोठी येऊ शकते, डेबिटची पण मोठी येऊ शकते किंवा क्रेडिटची पण मोठी येऊ शकते, जी मोठी असेल ती टोटल दोन्हीकडं मांडायची. म्हणजे साहजिक आहे, 7,25,000, 7,25,000, त्यामुळे मी दोन्हीकडे लिहिणार 7,25,000 आणि इकडे सुद्धा लिहिणार 7,25,000, 7,25,000. टोटल जी मोठी असेल ती दोन्हीकडे मांडायची. आता आपण डेबिटकडे घेऊ. डेबिटला तर छोटी होती, डेबिटची टोटल 4,32,000 चालती. म्हणजे ह्याचा अर्थ आता काय करताल, दोघांचे सबट्रॅक्शन करताल. 7,25,000 मधून 4,32,000, 4,32,000 तुम्ही काय करताल, मायनस करताल. दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर आन्सर येते 2,93,000, 2,93,000. कुठं कमी पडतं ते डेबिटला ना, ही क्रेडिट साईड मोठी. दोघांची जर डिफरन्स, दोघांची सबट्रॅक्शन वजाबाकी केली तर तुम्ही काय म्हणता, सर डेबिटला कमी पडतं ते. किती कमी पडतं ते, तर सबट्रॅक्शन करायची. आणि सबट्रॅक्शन जर केली 2,93,000 आन्सर आले. डेबिटला 2,93,000 कमी पडतं ते, त्याला आपण नाव देणार 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन मीन्स शिल्लक राहिला. आणि प्रॉफिटच का, सगळ्यात महत्त्वाचं, काय काय जणांच्या मनात प्रश्न पडला असेल, सर प्रॉफिट का, क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिटचा अर्थ काय झाला, इन्कम्स अँड गेन्स. आणि डेबिटचा अर्थ काय झाला, एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे तुमचे इन्कम 7,25,000 आहेत, तुम्ही वर्षभरात एवढे कमवलेत, आणि तुमचे एक्सपेन्सेस 4,32,000 आहे. म्हणजे तुम्ही कमवलेच जास्त आणि खर्च कमी आहे तुमचा, म्हणून तुमचा प्रॉफिट झाला. म्हणून तिथं शब्द त्यांनी प्रॉफिट वापरला आहे. आणि ग्रॉस शब्द का, तर ग्रॉस मीन्स बिफोर डिडक्शन. कारण परत पुढच्या पेजवर तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे. मग हा अगोदरचं एक्सपेन्सेस मायनस करायच्या अगोदरचा एक्सपेन्स आहे, म्हणजे पहिला आहे म्हणून तो ग्रॉस, नंतर असेल तर नेट. थोडक्यात लक्ष द्या, परत एकदा मी एक्सप्लेन करतो आहे. टॅली कसं करायचं, दोन्ही साईडची टोटल करून घेताल, डेबिटची क्रेडिटची. जी टोटल मोठी असेल ती दोन्हीकडं मांडायची, 7,25,000, 7,25,000. आणि जी टोटल छोटी असेल, जिथं कमी पडतं ते सबट्रॅक्शन करून किती कमी पडतं ते बघायचं. भरपूर जणांना कळलं नसेल हे 2,93,000 कुठनं आलेत, तर दोघांची मी सबट्रॅक्शन केली, दोघांची वजाबाकी केली. डेबिटला 2,93,000 कमी पडतं ते, त्याला नाव दिलं मी 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. समजा उलटं झालं असतं, डेबिट मोठी असती आणि क्रेडिटला कमी पडले असते, तर मग मी इथं नाव दिलं असतं बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. मग मी लॉस बोललो असतो. का बरं, डेबिट मोठी आली असती तर ह्याचा अर्थ तुमचे एक्सपेन्सेस जास्त आहे, इन्कम कमी आहे. थोडक्यात ज्याला जास्त डीपमध्ये शिरायचं नसेल त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, डेबिटला कमी पडत असेल तर ग्रॉस प्रॉफिट नाव टाकायचं, आणि क्रेडिटला कमी पडत असेल तर बाय ग्रॉस लॉस टाकायचं. ओके. फर्स्ट अकाउंट क्लोज केलं. आता सेकंड पेजवर जाऊ. तर फायनल अकाउंटचा रूल आहे,
तुमचा आलेला आन्सर तुम्ही नेहमी पुढच्या अकाउंटला तुमच्याबरोबर घेऊन जायचं, पण घेऊन जाताना ऑपोजिट मीन्स आत्ता आपलं कुठं आन्सर आले, डेबिटला आले ना, मग सेकंड पेजवर जाताना ऑपोजिट क्रेडिटला, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी लिहिणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. तिकडं क्लोज करताना कॅरीड डाऊन म्हणायचं आणि पाठवल्यानंतर ब्रॉट डाऊन म्हणायचं. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. तिथं काय होतं, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन होतं. किती होती अमाऊंट, 2,93,000. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 2,93,000, 2,93,000. थोडक्यात काय केलं नीट बघा, तुमचं जे आलेलं आन्सर होतं त्या आन्सर मी पुढच्या अकाउंटला पाठवलं, पण पाठवताना मी क्रॉस उलटं पाठवायचं. तिकडं डेबिटला होतं, इकडं क्रेडिटला पाठवलं. ओके, आता हे पण क्लोज करायला घेऊ. कसं क्लोज करतात, परत तेच मगासारखंच क्लोज करताना 3 स्टेप. परत एकदा लक्षात ठेवा, 3 स्टेप. कुठल्या 3 स्टेप, फर्स्ट स्टेप दोन्ही साईडची टोटल करा. क्रेडिटला 2 अमाऊंट झाल्या, दोघांची टोटल करताल 2,93 + 17, आणि डेबिटला ह्या ज्या अमाऊंट दिसतात ते आउटर, इनरचा काय संबंध नाही, आउटरला बाहेरच बघायचं. 20, 30, 9, 13, 9, 7, 28 ह्या सगळ्यांची टोटल करून घ्या डेबिटला, आणि क्रेडिटला ह्या दोघांची टोटल करून घ्या. व्हिडिओ पॉज करून पहिलं टोटल करून घ्या. ओके, टोटल झाली तुमची. तर बघा आता तुमची आणि माझी टोटल मॅच करून घ्या. क्रेडिटला दोघं जण होते, ह्या दोघांची टोटलवर मी पेन्सिलने लिहिली आहे 3,10,000, 3,10,000. आणि डेबिटला हे जे काय 20,000, 30,000 हे जे काय होते 5-6 जणं, ह्या 6-7 जणांची टोटल आली आहे 1,16,000. ओके, तुम्ही तुमच्या टोटल आणि माझ्या टोटल चेक करा. चला, पहिली स्टेप काय केली कळली, दोन्ही साईडची टोटल करायची. सेकंड स्टेप कळते दोघांपैकी मोठं कोण आहे, 3,10,000 मोठे आहेत का 1,16,000? साहजिक आहे, 3,10,000. 3,10 मोठे आहेत, मग जी अमाऊंट मोठी असेल ती दोन्हीकडे टाकायची. 3,10,000 जी मोठी आहे ती दोन्हीकडे टाकायची. ओके, आणि आता नेक्स्ट स्टेप सबट्रॅक्शन करा. 3,10 मधनं जर 1,16,000, 3,10,000मधून 3,10,000मधून जर 1,00,000 किती होते 16,000, 1,16,000 जर मायनस केले, किती कमी पडतात ते 1,94,000, 1,94,000 कमी पडतात ते डेबिटला. कुठनं आले कळले का, हे 1,94,000 डेबिटला कुठनं आले, दोघांची सबट्रॅक्शन केली मी, 1,94,000 डेबिटला कमी पडतं ते. मगाशी आपण काय नाव दिलं तर टू ग्रॉस प्रॉफिट ना, आता काय वापरणार, टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. तो ग्रॉस होता, आधीचा होता, हा नंतरचा आहे म्हणून नेट. फक्त लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंट पहिल्या पेजवर ग्रॉस वर्ड वापरायचा आणि दुसऱ्या पेजवर नेट वर्ड वापरायचा. प्रॉफिट का, परत एकदा एक्सप्लेन करतो. प्रॉफिट का, तुमची क्रेडिट साईड मोठी आली, इन्कम जास्त आहे, डेबिट साईड छोटी आली, एक्सपेन्सेस कमी आहेत. तुमचे इन्कम जास्त आहेत आणि एक्सपेन्सेस कमी आहेत म्हणजे साहजिक आहे प्रॉफिट झाला, म्हणून मी प्रॉफिट शब्द वापरला. 1,94,000. आता काय काय जणांना लक्षात आलं असेल, सर जरा हे तुम्ही समोर का नाही लिहिलं, ही अमाऊंट वर आणि खाली असं का लिहिलं आहे, तर नीट बघा, हा जो नेट प्रॉफिट असतो, नेट काही येऊन दे, नेट प्रॉफिट नेट लॉस, तो आता आपल्याला पुढं थर्ड पेजवर पाठवायचा बॅलन्स शीटला, बरोबर आहे. पण बॅलन्स शीटला सर पार्टनर्स आहेत, आणि पार्टनर एक नाही आहेत, 2 आहेत, दिसते संजय आणि केशव. त्यामुळं आता आपण जेव्हा पुढच्या पेजवर पाठवणार आहे ना, तेव्हा पार्टनर्स 2-2 असल्यामुळं आपण काय करू, इथल्या इथंच नेट, मी काय बोलतो लक्ष द्या, तुमचं नेट जे काय येईल ते नेट कंपल्सरी पार्टनर्सला काय करायचं, डिवाईड करायचं. त्यामुळे मी डॅश मारून पार्टनर्सची नावं टाकतो, संजय, केशव, आणि आलेला जो काय प्रॉफिट आहे ना 1,94,000, तो मी दोघांना वाटतो. कसा वाटाल, इक्वली वाटा. इक्वली म्हणजे काय करताल, 1,94,000, 1,94,000 आलं ना प्रॉफिट, मग त्याच्या हाफ करा. मग एखादा म्हणलं सर हाफ कसं करायचं, तर सिम्पल आहे, डिवायडेड बाय 2, त्याला 2नी डिवाईड करा. 1,94,000ला काय करताल तुम्ही, 2नी भागताल, 2नी डिवाईड करताल. मग जर त्याला 2नी भागलं तर त्याच्या हाफ किती होतं ते 97, 97,000, 97. कुठनं आले कळले 97,000, मी 1,94,000च्या हाफ केलेत. हाफ म्हणजे त्याला 2नी डिवाईड करून घेतलं, हा झाला नेट प्रॉफिट. आणि आता फायनल स्टेप, आलेला नेट प्रॉफिट पुढे पाठवताल म्हणजे काय करताल, दोघांचा प्रॉफिट
दोघांमध्ये ॲड करताल. दोघांमध्ये मीन्स दोघांच्या कॅपिटलमध्ये ॲड करताल. ओके, त्यामुळं संजयच्या खाली लिहिताल ॲड नेट प्रॉफिट आणि केशवच्या खाली पण तेच लिहिताल ॲड नेट प्रॉफिट. आपण जागा सोडलीच होती. किती आलं तर प्रॉफिट 97 ना. दोघांच्या खाली लिहिताल ॲड 97 आणि मग टोटल जी काय ती आउटरला टाकून द्या. संजयचं कॅपिटल किती होतं 5 लाख होतं, पण यावर्षी कॅपिटल प्रॉफिट झाल्यामुळे त्याचं कॅपिटल वाढलं. म्हणजे 5 लाख प्लस 97 597 597 बाहेर आउटरला. सिमिलरली तसंच केशवचं पण 3 लाख प्लस 97 3,97 397 आउटरला. काय केलं मी, दोघांचा प्रॉफिट दोघांच्या कॅपिटलमध्ये काय केला ॲड केला. आणि जेव्हा तुम्ही असं ॲड करून कॅपिटलची अमाऊंट आउटरला टाकता नाही, दोघांची अमाऊंट बघा आता आपण आउटरला टाकली, ह्याचा अर्थ तुमचा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी संपला म्हणजे थोडक्यात आता तुमचा प्रॉब्लेम काय होतो टॅली होतो. तर नीट लक्ष द्या, टॅली म्हणजे काय. तर आता बॅलन्स शीटला आपण जेव्हा आलो तेव्हा 2 साईड आहेत, लायबिलिटी आणि ॲसेट. लायबिलिटीला तुम्हाला दिसतं ते किती अमाऊंट आहेत 1 2 3 4 5 6 ह्या 6 अमाऊंट लायबिलिटीला आहेत, बरोबर आहे. आणि ॲसेट साईडला 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 अमाऊंट आहेत ॲसेट साईडला, बरोबर. तर आता जर तुम्ही लायबिलिटीची टोटल केली आणि ॲसेट्सची टोटल केली तर दोघांची टोटल सेम आली पाहिजे. जर तुमची दोन्ही साईडची टोटल सेम आली दॅट मीन्स तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. भरपूर मला म्हणतात ना की टॅली झाला म्हणजे थोडक्यात काय, तर टॅली झाला म्हणजे तुमची दोन्ही साईडची टोटल सेम येते, म्हणून त्याला म्हणतात प्रॉब्लेम टॅली झाला. मग जर तुमची दोन्ही साईडची टोटल सेम आली तर तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. आणि टॅली झाला म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळाले. बघा किती चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्हाला अकाउंटमध्ये थोडक्यात काय तुम्हाला किती मार्क्स पडले हे सुद्धा कळतं. त्यामुळं अकाउंट्स तुम्हाला तुमचे मार्क्स पण सांगतो. तर मग आता एक काम करा, तुम्ही काय करताल लायबिलिटीची आणि ॲसेटची टोटल करून घ्या. माझी झालेली, तुम्ही करून घ्या किती येते ती बघा. झाली ना तुमची करून लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल. तुम्हाला पण लक्षात आलं असेल की सर आता दोन्ही साईडची टोटल सेम आली आहे. मगाशी ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण बघितलं दोन्ही साईडचे टोटल सेम नव्हत्या, एक ग्रेटर एक स्मॉलर. म्हणजे डेबिटची टोटल मोठी तर क्रेडिटची टोटल छोटी असं काहीतरी येत होतं. पण थर्ड पेजवर बॅलन्स शीटवर तसं होत नाही, कोण मोठं कोण छोटं येत नाही. बॅलन्स शीटला लायबिलिटीची पण टोटल आणि ॲसेटची पण टोटल दोघांची टोटल सेम येते. किती आली टोटल 11,83,000 लायबिलिटीची आणि ॲसेटची पण टोटल 11,83,000 11,83,000. दॅट मीन्स तुमची दोन्ही टोटल सेम आली आहे, ह्याचा अर्थ तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. तर प्रॉब्लेम टॅली कसा करतात हे पण सांगितलं. साहजिक आहे पहिल्या लेक्चरमध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही लक्षात येणार, हळूहळू 1 2 3 लेक्चर झाले तर तुम्हाला समजेल. ओके, त्यामुळे झालं नसेल कळलं नसेल टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ परत एकदा रिवाईज करून तुम्ही परत एकदा 2 3 वेळा बघा वाटलं तर, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ओके, बाय.